मंडळी नमस्कार. आपली रीडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे आणि आज आहे आपला डे 67. ठीक आहे. आज बघा, आता आपण असे शब्द पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये ह्या डब्ल्यू चा उच्चार होणार नाहीये, ह्या के चा उच्चार होणार नाहीये. ठीक आहे. बघा, सॉर्ड, सॉर्ड आणि टू. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला की हा डब्ल्यू इथे काय आहे, सायलेंट आहे. ठीक आहे. काय आहे, सायलेंट आहे, त्याचा उच्चार होत नाही. सॉर्ड आणि टू. आता पुढे बघा, ह्या के चा उच्चार सुद्धा ह्या शब्दामध्ये होणार नाही. बघा, नॉक, नॉक म्हणजे हा के चा उच्चार झालेला नाहीये, हा इथे सायलेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू, नॉल, नॉट, नो, नॅक, नीड, नी आणि नाईफ. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आपण पाहणार आहोत आता एल चा उच्चार न होणारे शब्द, म्हणजे ते सायलेंट आहेत. ठीक आहे. सायलेंट लेटर आहे तो. बघा, फॉक, फॉक, यॉक, यॉक, एल चा उच्चार झालेला नाहीये. बाम, बाम, काम, पाम, काफ, हाफ, कुड, कुड. इथे बरेच लोक कुल्ड पण म्हणतात, पण ते कुल्ड वगैरे नाहीये, ते आहे कुड. ठीक आहे. एल काय सायलेंट आहे. नेक्स्ट, शुड, शुड आणि इथे आहे टॉक. लक्ष द्या, फॉक, यॉक, बाम, काम, पाम, काफ, हाफ आणि कुड, शुड आणि टॉक. ठीक आहे. हा मित्रांनो लक्ष द्या. बघा, आता काय आहे, ही लिस्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये ह्या बी चा उच्चार होत नाही. आता इथे रूल्स मी सांगितले इथे वेगवेगळे, पण तुम्ही एकच लक्षात ठेवा की बी चा उच्चार न होणारे शब्द म्हणजे तो सायलेंट लेटर आहे या स्पेलिंग्स मध्ये. ठीक आहे. बघा, पहिलं लिम, लिम. ठीक आहे. नम, नम, ह्या बी चा उच्चार झालेला नाही. ठीक आहे. थम, थम, वुम, वुम, बॉम्ब, बॉम्ब, क्लाइम, क्लाइम, कॉम आणि डम. येते लक्षात. खाली पण ॲज इट इज आहे डेटर, डेटर, बी चा उच्चार झालेला नाही. डाऊट, डाऊट आणि आहे लास्ट वाला सटल. ठीक आहे. लक्षात घ्या, बी हा ह्या पूर्ण लिस्ट मध्ये काय सायलेंट आहे. नेक्स्ट, आता ह्या लिस्ट मध्ये जेव्हा GUE आलेला आहे, याचा उच्चार काय झालेला इथे ग असा झालेला आहे. बघा, टंग, टंग. ठीक आहे. GUE याचा उच्चार इथे फक्त ग असा झालेला आहे, तेवढाच कळायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ट्रॅव्हलॉग, ट्रॅव्हलॉग. नेक्स्ट, कॅटलॉग, कॅटलॉग, डायलॉग, डायलॉग आणि लास्ट वाला एपिलॉग. ठीक आहे. यासाठी एवढंच. थँक्यू.